तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीत असेल बऱ्याच दिवसापासून राशन विभागाने सर्व गावामधील राशन लाभार्थ्यांना सूचना दिल्या होत्या की आपण आपली ई-के-वाय-सी ही करणे बंधनकारक आहे। ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला आपल्या गावातील राशन दुकानदारांच्याकडे जावे लागत होते आणि त्यांच्याकडून ई-के-वाय-सी करून घ्यावी लागत होती। परंतु हे सर्व नागरिकांना शक्य नव्हते, कारण गावामधील खेड्यातील नागरिक राहणारे सर्व काम करण्यासाठी बाहेर गावी जावं लागत होते आणि तिथून येणे त्याला शक्य नव्हते आणि त्यामुळे त्यांना ई-के-वाय-सी करणे हे शक्य होत नव्हते। म्हणून सरकारने आता एक मोबाईल ॲप्स लॉन्च केलेली आहे। त्या ॲपमधून स्वतः लाभार्थी आपली ई-के-वाय-सी करू शकतो। त्यांना राशन दुकानदार यांच्याकडे जायची आवश्यकता नाही। तर ही ई-के-वाय-सी कशी करायची, हे ॲप्स कोणते, याच्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तरी आपण या व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थित बघून घ्यावे आणि त्या व्हिडिओवर सांगितल्याप्रमाणे आपली ई-के-वाय-सी आपण स्वतः करून घ्यावी, कुठेही न जाता। चला तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करू। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर हे ॲप्स ओपन करायचे। तर चला आपण जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया। प्ले स्टोर ॲपमधून आपल्याला सर्च बारवर क्लिक करून तिथे मेरा ई-के-वाय-सी ॲप्स हे बघा, माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी पहिलेच इन्स्टॉल झालेला आहे। तुमच्यामध्ये अशा प्रकारे दाखवेल, हा लोगो असेल, पहिले स्टार्टिंगला जे दिसते तेच ॲप्स आपल्याला ओपन करायचे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची एक ॲप आहे, ते आधार फेस आय डी। ते ॲप्स आपल्याला प्ले स्टोरवरूनच डाउनलोड करावे लागेल। हे झाल्यानंतर दुसरे ॲप्स आधार फेस आर डी, हे बघा पहिलेच, आणि ह्या 2 नंबरचे ॲप्स आधार फेस आर डी, हे पण ॲप्स माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे। तरी तुमच्यामध्ये जर नसेल तर तुम्ही हे ॲप्स इन्स्टॉल करून घ्यावे। इन्स्टॉल झाले की ते हे ॲप्स ओपन होत नसते, ती आर डी सर्व्हिस असल्यामुळे ते फक्त इन्स्टॉल करावं लागते। इन्स्टॉल झाल्याच्यानंतर बॅक यायचं होम स्क्रीनवर। आपल्याला आपण जे मेरा राशन ॲप, मेरा ई-के-वाय-सी ॲप्स इन्स्टॉल केली होती, ते ॲप्स ओपन करायची। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, मस्त व्यवस्थित व्हिडिओ बघा। त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला स्टेट निवडायला दाखवेल, त्याच्यामध्ये आपण आपला महाराष्ट्र निवडा। व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा, जनरेट OTP यावर क्लिक करायचं। थोडा वेळ लागेल थोडासा। हे बघा, कधी कधी ॲप्स नवीनच लॉन्च झालेले असल्यामुळे एरर येतो, पण पुन्हा ट्राय करायचं। त्याच्यानंतर एक OTP येणार आपल्या मोबाईलवर, ते OTP फिल करून घ्यायचं याच्यामध्ये। OTP टाकल्यानंतर हा कॅपचा व्यवस्थित टाकायचा मित्रांनो, चुकीचा टाकायचा नाही। 369 ते झाल्यानंतर सबमिट करायचं। हे बघा, सबमिट झालेलं आहे। आता त्याच्यानंतर ज्याचा पण आधार कार्ड नंबर टाकलेला असतो त्याची पूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये बघा, ई-के-वाय-सी स्टेटस दाखवते। आता माझी ई-के-वाय-सी स्टेटस झालेली आहे की तशी वाय आलेला आहे, येस। ज्यांची झालेली नसेल त्याच्यासमोर काहीच नसेल, के-वाय-सी स्टेटससमोर म्हणजे असंच खाली जागा राहणार, की तशी कोणत्याही प्रकारचं काही दाखवणार नाही। आणि ज्याची झालेली आहे त्याच्यासमोर वाय दाखवणार, वाय म्हणजे येस। आणि हे बघा, खाली त्याच्या खाली ज्याची झालेली नाही त्याच्या खाली ऑप्शन आलेलं असते फेस ई-के-वाय-सी, त्याच्यावर क्लिक करायचं, एक्सपेक्ट करायचं आणि थोडा वेळ थांबायचं। ते आपोआप स्टार्ट घेणार आणि तुमच्या जो मोबाईलमध्ये कॅमेरा असतो तो चालू होणार। ओके, अशा प्रकारे आपण कुठेही न जाता आपण स्वतःची ई-के-वाय-सी
आता करू शकतो. बाहेरगावल्या व्यक्तीसाठी एकदम अत्यंत अशी चांगली बातमी आहे.